मुंबईतल्या तापमानामध्ये सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहेत। पुढचे 1-2 दिवस मुंबईमध्ये उकाडा असण्याची आणि वाढण्याची खूप शक्यता आहे। मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये सुद्धा हलक्या पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबईत उष्णतेची लाट जरी कमी झाली असली तरी असह्य उकाड्याला मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय। त्यातच आजचं वातावरण जर पाहिलं तर ते अत्यंत ढगाळ झाल्याची बाब जी ते समोर आलेले। खरं तर कालचे जे वेदर हवामान विभागाने अपडेट दिलेले त्याच्यात उन्हाचा पारा जो आहे तो 32 डिग्रीवरून वरती गेलेल्याची बाब जी ती समोर आलेली। पण दुसरीकडे जर पाहिलं तर मुंबईतल्या तापमानातली वाढ जी ती सतत वर खाली होताना आपल्याला पाहायला मिळते। यात जर बघितलं तर आज तर संपूर्ण दिवस जे ते वातावरण ढगाळ झालेलं पाहायला मिळते। संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरणाचे एकंदरीत रूप जे ते पाहायला मिळते। त्यासोबत जर आपण पाहिलं तर मुंबईसोबतच राज्याची परिस्थिती सुद्धा अशीच असणार आहे। खरं तर मराठवाड्यात तर थेट अवकाळी पाऊस पडेल असं एकंदरीत हवामान विभागाने सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल त्या ठिकाणी गारपिटाचा सुद्धा अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे। एकीकडे तापमानातली वरचढ जी आहे ती सतत मुंबईकरांना जाणवत आहे आणि दुसरीकडे आज थेट संपूर्ण मुंबईत जे ते ढगाळ वातावरण पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।